आय डिड, आय हॅव डन, आय हॅव बीन डुईंगचा फरक बघणार आहोत. आय डिड हे पास्ट टेन्स आहे, म्हणजेच आपण एखादी गोष्ट भूतकाळात पूर्ण केली आहे हे सांगण्यासाठी याचा वापर करतो. आय डिड अ ग्रेट जॉब ऑन माय स्कूल रिपोर्ट. म्हणजेच मी चांगला अभ्यास केला म्हणून मला चांगले मार्क्स मिळाले. ही भूतकाळात घडलेली क्रिया आहे म्हणून मी इकडे आय डिडचा वापर केला. आय हॅव डन हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात झालेली आहे पण त्याचा संबंध वर्तमान काळाशी सुद्धा येत आहे ते सांगण्यासाठी याचा वापर. आय हॅव डन द कुकिंग. इकडे माझी स्वयंपाक करण्याची क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. आय हॅव बीन डुईंग हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, ज्याचा वापर भूतकाळात एखादी घटना पूर्ण झालेली आहे पण त्याचा वर्तमान काळाशी किंवा भविष्यकाळाशी संबंध येत आहे हे सांगण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. म्हणजे झालेली वाट बघण्याची क्रिया ही वर्तमान काळातही चालू आहे आणि कदाचित ती भविष्य काळातही चालू राहू शकते, म्हणून इकडे मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला आहे. प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे दोन्ही सुद्धा वर्तमान काळाशी संबंध दाखवतात, पण प्रेझेंट परफेक्टमध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली आहे ह्याच्यावर आपण फोकस करतो आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आपण त्या क्रियेचा कालावधी यावर फोकस करतो.